तुम्ही शिष्टमंडळाला बंद दार तुम्हाला कशावर वाटतंय? अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं कायच बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही काय नाही उगा वार्ता पसरू नका काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही थांबा रे तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न नाही येतो एक मिनिट मी बोलतो एक मिनिट प्लीज एक मिनिट थांबा सगळे शांत बस की तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मग जेवायचं एकच मिनिट अरे ऐका हो तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सर तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता इथंच जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं येऊन द्या मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही तेच मी बोललेलो होतं ते काहीच नाही चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून घेतलं